महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री नामदार डॉक्टर तानाजीराव सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त भैरवनाथ चषक या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलं होतं। त्या स्पर्धेचा आजचा फायनलचा दिवस आणि फायनलची मॅच झालेली आहे आणि फायनलची मॅच जीएस पंढरपूर अभिनंदन करतो। त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये 16 संघांनी भाग घेतलेला होता। त्या सर्व खेळाडूंचं मी अभिनंदन करतो, स्वागत करतो आणि जे जिंकले त्यांचंही अभिनंदन। पण जे हारलेत परंतु त्यांनी इथं आपला खेळ दाखवला त्या सर्वांचंही अभिनंदन करतो। हार जीत ही होतच असते आणि हार ही उद्याची जीत आहे असं समजून जे खेळाडू खेळतात। क्रिकेटमध्ये काहीही सांगता येत नाही, शेवटच्या बॉलपर्यंत कोण जिंकेल। परंतु आताचा सामना पाहत असताना अतिशय चांगल्या प्रकारची फलंदाजी झालेली पाहायला मिळाली आणि पंढरपूरकरांची जी मंडळी होती, जी क्रिकेटर होते, खेळाडू होते, मला वाटतं त्यांनी एक नोंद करून घेण्याची नोंद करून घ्यावी की आपली बॉलिंग गोलंदाजी ही जराशी कच्ची आहे। कारण प्रत्येक बॉलवरती 6 आणि 4 मारला गेला तर त्यामुळे आपण शिकण्याची गरज आहे आणि आपली कसरत म्हणजे प्रॅक्टिस सराव हा कमी होतो असं मला वाटतं। पुढच्या सामन्याच्या वेळी निश्चितपणे आपण ती कसर भरून काढाल अशी इच्छा व्यक्त करतो। सर्व खेळाडू, प्रेक्षक आणि सर्वांनी या क्रिकेटच्या फायनलमध्ये आपल्या येऊन सहभाग नोंदवला या सर्वांचं अभिनंदन करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।